9व्या श्लोकामध्ये, भक्तियोगाच्या 9व्या श्लोकामध्ये आपण अभ्यास योग बघत आहोत. अभ्यास योग म्हणजे काय सांगतो, तर आपलं मन हे वारंवार इतर ठिकाणी जात असतं, तर त्यासाठी निश्चयपूर्वक बरं का, निश्चयपूर्वक रोजच्या रोज ठरलेल्या वेळेला, शक्यतो ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी आपण 5 ते 10 मिनटं तरी कमीत कमी ध्यानधारणेचा अभ्यास करायला हवा. चिकाटीनं, निश्चयानं. ठीक आहे, प्रयत्न फसतील, मन पुन्हा पुन्हा दुसरीकडे जायला लागेल, काही हरकत नाही. कंटाळा येऊ न देता आपण ती ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. त्याच्या जोडीला मंत्रजपसुद्धा खूप प्रभावी ठरतो. श्लोक 10. अभ्यास करण्याला तू असमर्थ असशील तर माझ्या प्रित्यर्थ शास्त्रामध्ये सांगितलेली ज्ञान, ध्यान, भजन, पूजन कर्म करत जा. म्हणजे ही कर्म केल्यानं तुला सिद्धी प्राप्त होईल. काय आहे की काही वेळेला आपले पूर्वसंस्कार म्हणा, आपल्या स्वभावाची बैठक म्हणा, मूळ पाया म्हणा, की काही केल्या आपण चंचल मनाला आवरूच शकत नाही. मग अशा वेळेला व्यर्थपणे उगाचच ध्यानधारणेमध्ये व्यर्थ वेळ घालवू नये. का? कारण त्यामध्ये विनाकारण मानसिक ऊर्जा खर्च होते आणि त्यामध्ये सांगितलेलं ध्येय पूर्णसुद्धा होत नाही. मग काय करावं? तर मग अशानं आपण सगळेजण कर्ममय जीवन जगतो, बरोबर? काही ना काही कर्म आपण प्रत्येकजण करत असतो. तर परमेश्वर आता अजून एक कौशल्य आपल्याला असं सांगतायत की जे कर्म करशील ते मला अर्पण करून कर. म्हणजे काय होईल की कर्म तर अखंड चालू आहे, मग त्यामध्येच परमेश्वराचं स्मरण, चिंतन जर आपण केलं, त्याच्या प्रित्यर्थ आपण करतोय, त्याचा प्रतिनिधी म्हणून आपण करतोय, या भावनेनं आपण लहान मोठी कर्म करायला लागलो तर एक प्रकारे आपलं सगळ्या आयुष्याशी भगवंताचं अनुसंधान जोडलं जाईल. श्लोक 11. पण हे करण्यासुद्धा जर तू असमर्थ असशील तर मदपूर्ण योग जो आहे, मदर्पणपूर्वक जो कर्मयोग आहे, त्याचा आश्रय करून तू चित्त आवरून ठेवून सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर. तेही तुला शक्य नसेल तर तुझी जी कर्म तुझ्या हातून घडतात त्याबद्दल फळांची आसक्ती न ठेवता ती कर्मफळंसुद्धा तू मला अर्पण कर. श्लोक 12. कारण अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक चांगलं. म्हणजे काय? अभ्यास योगापेक्षा ज्ञानयोग अधिक चांगला, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक योग्यतेचं आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग हा श्रेष्ठ आहे. पायऱ्या पायऱ्यांनी एकमेकांमध्ये कंपॅरिझन करून भगवान असं कन्क्लुजन इथे देत आहेत की कर्मफल त्याग करून निष्काम कर्म करणं हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. या त्यागामुळे लगेच शांती प्राप्त होते. कर्म करताना ते फळ मलाच मिळायला पाहिजे या भावनेनं आपला जीवभाव, अहंकार भाव, मी करणारा हा जीवभाव हे असं अपेक्षा ठेवत असतो की करता मी आहे, त्यामुळे कर्मफळ भोगणारासुद्धा मीच असायला हवा. करताही मी, भोगताही मी. हा जो अहंभाव आहे तो आपल्याला सगळी कर्मफळं आणि कर्म परमेश्वराचे अर्पण
चरणी अर्पण करून देत नाही. मग त्यासाठी काय आवश्यक आहे? अभ्यासाबरोबरच वैराग्य मनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. हे वैराग्य कशा प्रकारे नेमकं येऊ शकेल? कारण आपण बघतो की त्या वासना ज्या असतात ना, त्या काय आपण बोलवत नसतो त्यांना, त्या पूर्वसंस्कारामुळे आपल्याला मध्ये मध्ये येऊन त्रास देत असतात आणि आपण अगदी असहाय्यपणे त्यांच्या मागोमाग ओढले जातो. पण या भक्ती मार्गावर जात असताना साधक हळूहळू त्याची बौद्धिक प्रगल्भता वाढून बौद्धिक प्रगल्भता वाढून त्याच्या लक्षात येतं की एकंदर साधारणपणे सुख ही 4 प्रकारची आहेत. एक आहे विषय सुख, उपभोग सुख. दुसरं आहे त्याच्यावरच्या पायरीवरचं मानसिक सुख म्हणजे शांती वगैरे. त्यानंतर बौद्धिक सुख म्हणजे काय, तर तत्वज्ञान परसुख, त्याच्यामध्ये गढून जाणं. या आयुष्याचा केवळ उपभोग घेण्यापलीकडे काही अर्थ आहे का, हे सांगणारं तत्वज्ञान. त्याच्याकडे जेव्हा आपण आकृष्ट व्हायला लागतो तेव्हा ते बौद्धिक सुख. आणि सगळ्यात श्रेष्ठ सुख म्हणजे आत्मसुख. ज्या गोष्टींनी माझ्या आत्म्याचं कल्याण होईल, मला परमशांती सुख समाधान लाभेल, ते आत्मसुख. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंतांना 2ऱ्या अध्यायामध्ये काय विचारलेलं होतं की हे युद्ध करून माझ्या आत्म्याचं कल्याण होईल का, हा प्रश्न त्याला सतावत होता. त्यानं असं नाही विचारलं की हे युद्ध करून मला किती वैभव मिळेल, मला काय काय सुख मिळतील, मी काय काय उपभोग घेईन. नाही, त्या सुखापर्यंत तो अडलेला नव्हता. त्याची झेप ही आत्मसुखाकडे होती की बाबा हे मी लढाई करीन खरा, पण त्यानं माझ्या आत्म्याचं सुख मला मिळू शकेल का. तर हे सर्वश्रेष्ठ जे आत्मसुख आहे त्याच्याकडे हळूहळू साधकाची नजर जायला लागते. आणि मग काय घडतं की अगदी खालच्या पायरीवरचं विषय उपभोगांमध्ये त्याला आता पूर्वीसारखा स्वारस्य राहत नाही, इच्छा राहत नाही, रुची राहत नाही. म्हणजे त्याला ती नको असतात का, नाही, त्यालासुद्धा जगण्यासाठी सगळं आवश्यक आहे, पण त्यामध्ये आता तो घुटमळून पडत नाही. त्यातनं तो हळूहळू स्वतःला बाहेर काढतो. हे आहे वशीकार वैराग्य. वशीकार वैराग्य कशाला म्हणतात, तर एखादं बी जर आपण भाजलं, जर बी भाजलं तर ते पुन्हा अंकुरत नाही. त्याचप्रमाणे हा जो साधक आता उत्तरोत्तर आत्मसुखाच्या वाटेकडे चाललेला आहे, तो आता विषय सुखांमध्ये लोकांमध्ये जरी वावरत असला तरी आता ते मोहाचे विषय, आकर्षणाचे विषय त्याच्याही पुढे येत असतात. पण भाजलेल्या बीप्रमाणे आता त्याच्या मनामध्ये पुन्हा वासनांचा अंकुर जन्म घेत नाही. हे वशीकार वैराग्य. आणि हे प्राप्त झालं की नकळतपणे आपण भक्तीच्या आधारानं परमेश्वराला हात लावण्याच्या मार्गापर्यंत येऊन पोचतो. त्यामुळे श्लोक 12 मध्ये परत एकदा भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचं श्रेष्ठत्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कोणाचा द्वेष न करणारा, सर्व भूतांशी समभावानं वागणारा, कृपाळू, ज्याची ममत्व बुद्धी आणि अहंकार यानं त्याग केलेला आहे, ज्याला सुख आणि दुःख सम झालेली आहेत व जो क्षमावान आहे,
14वा पण मी इथेच वाचते. सदा संतुष्ट, सदा संयमी, दृढनिश्चयी, ज्यानं आपली मन आणि बुद्धी मला वाहिलेली आहे, असा जो माझा कर्मयोगी भक्त, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता मानापमान नसणं, सुखदुःख सारखं मानणं, नंतर कुणाचा द्वेष न करणं, हे सगळेच्या सगळे विकार कधी नष्ट होतील? तर जेव्हा साधकाला हा खरोखरीचा प्रत्यय येतो की बाबा मला व्यक्ती भरपूर दिसत आहेत वेगवेगळ्या, पण तरीसुद्धा बाह्यदृष्ट्या सगळे वेगळे आहेत. सगळ्यांच्यामध्ये एकच एक ईश्वर असल्यामुळे त्याला आता काय घडतं, तर तो व्यवहारामध्ये प्रत्येकाला परमेश्वर स्वरूप मानू लागतो. आणि त्यामुळे जो समोर येईल तो साक्षात ईश्वर, मग मी त्याचा द्वेष कसा करणार, त्याचा राग कसा करणार? अशा दृष्टीनं समत्व चित्तानं तो जीवनामध्ये वावरतो. श्लोक 15. ज्याला लोक कंटाळत नाहीत, त्रासत नाहीत आणि लोकांना सुद्धा जो कंटाळत नाही, तसंच हर्ष, क्रोध, भय, विषाद यापासून जो अलिप्त, तोच मला प्रिय आहे. ज्ञानींचं वर्णन करायचं झालं तर त्यांची उपमा सूर्याप्रमाणे करावी लागेल. सूर्य जिथे प्रकाशत असतो तिथे अंधार असू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याच्या मनातलं ईश्वरी तत्व फुलून आलेलं आहे बरं का, तो अगदी शांत, अंतर्तृप्त, समाधानी असतो. एक प्रकारचं विलक्षण दिव्य तेज जणू काही त्या महात्म्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला असतो. का? कारण कोणतेच विकार त्यांना त्रास देत नसतात. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. ते जिथे जातील तिथे लोक ते वातावरण ते सुगंधी करून टाकतात, प्रसन्न करून टाकतात. त्यांना लोकांचा कधी कंटाळा नाही आणि लोकांनासुद्धा ते कायम हवेसे वाटतात. हे खरे परमेश्वराचे भक्त. परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती ठेवणारे संत महात्मे वेळोवेळी होऊन गेलेले आहेत. आता अशीच एक छोटी कथा मी आता तुम्हाला ऐकवते. 7व्या शतकातली ही घटना आहे बरं का. वेलीपुत्तर या मदुराई क्षेत्रामध्ये एक छोटंसं गाव होतं. तिथे विष्णुचित्त अल्वार नावाचे श्रीकृष्ण भक्त तिथल्या श्रीकृष्ण मंदिराचे पुजारी होते. अल्वार ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे जे परमभक्त असतात श्रीकृष्णाचे, त्यांना अल्वार असं म्हटलं जातं. असे एकंदर 12 अल्वार होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी सगळं आयुष्य भगवंतांच्या चरणी अर्पण केलेलं होतं. संसारामध्ये ते पडले नव्हते, लग्न केलं नव्हतं, पण तरीसुद्धा बरं का त्यांना कधीतरी असं वाटते की आपल्याला एखादी छोटीशी मुलगी जर मिळाली असती तर किती बरं झालं असतं. मग तिचं मी खूप कौतुक केलं असतं, मुलीप्रमाणे तिला सांभाळलं असतं. असे ते अधूनमधून त्यांच्या मनामध्ये विचार येईल. एके दिवशी काय झालं, पहाटे ते नेहमीप्रमाणे फुलं गोळा करण्यासाठी ते उठले तर अंगणामध्ये त्यांना एका छोट्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांना काही कळेना की अंगणामध्ये कोण आत्ता एवढ्या भलापाटे येणार आणि तानं बाळ इथे कुठून येणार. ते धावतच तिथे गेले तर एका टोपलीमध्ये एक छोटीशी कन्या तिथे रडत होती. त्यांनी धावत जाऊन सगळीकडे आजूबाजूला बघितलं, आई वडील दिसत आहेत का, पण नाही, काहीही शोध लागला नाही. तेव्हा मग त्यांनी असं
मनामध्ये आणलं की देवाने माझी जणू प्रार्थना ऐकली आणि मला हे कन्यारत्न दिलं. त्यांनी मोठ्या प्रेमानं तिचं नाव आंदाळ असं ठेवलं, कोदे असं पण ठेवलं. कोदे म्हणजे सगळ्यांची रक्षण करती. आता ती त्यांची लाडकी कन्या त्या मंदिराच्या परिसरातच मोठी होऊ लागली. देवपूजा, देवभक्ती ती करू लागली. तिनं सुद्धा मोठे मोठे हार गुंफावेत आणि देवाच्या चरणी ते अर्पण करावेत. एके दिवशी झालं काय की विष्णुचित्त आल्वार, जे एरवी कधी आयुष्यात चिडलेले नव्हते, अगदी शांत प्रेमळ स्वभाव, ते अचानकपणे जोरानं ओरडू लागले, आंधळ, अगं ए आंधळ, कोदे, काय हे, ये इकडे, ये ताबडतोब. कोदा बाहेर अंगणामध्ये खेळत होती. तिला आश्चर्यच वाटलं की आज आपले वडील एवढे चिडून आपल्याला हाक्का मारतायत. नेहमी तर किती प्रेमानं मला बोलवत असतात. ती धावतच गेली. काय झालं, काय झालं, काय विचारतेस, हे बघ, हे काय, अहो हे काय काय, हा रे मी आत्ता गुंफला तो. तेच विचारतोय मी, तूच गुंफलास ना हा हार? हो, आत्ता थोड्या वेळापूर्वी. मग या हारामध्ये एवढा लांबलचक केस कसा काय आला? विष्णुचित्त आल्वाराने संतापाने थरथरत विचारलं. अच्छा, म्हणजे तुम्ही तेवढ्यासाठी माझ्यावर रागवलायत? अहो तो माझाच केस आहे. म्हणजे असं की रोज मी भगवंतांच्या गळ्यामध्ये हार घालते, पण त्यापूर्वी मी तो हार बरोबर झालाय ना हे बघण्यासाठी रोज आधी माझ्या केसांमध्ये तो माळते आणि मग तो बघून झाल्यानंतर मग भगवंताच्या गळ्यामध्ये तो हार घालते. कोदेनं अगदी निष्पाप मनानं उत्तर दिलं. विष्णुचित्त आल्वार संतापानं नुसते थरथरत होते. पण मग काही क्षणानं ते शांत झाले आणि त्यांच्या मनात आलं, अवघी 15 वर्षाची कोवळी पोरी अजाणतेपणानं तिनं ही चूक केली. आपल्या केसांमध्ये आधी गजरा घालून मग तो हार तिनं अर्पण केला आहे, पण तिनं हे काही मुद्दाम केलं नाही आहे. तिच्या हातून ही अजाणत चूक घडली आहे. देवा क्षमा कर रे बाबा आम्हाला दोघांना, असं मनाशी पुटपुटत विष्णुचित्त तिथून बाहेर पडले. रात्री काही पण त्यांना भीतीनं, काळजीनं, चिंतेनं काही झोप येईना. सारखं त्यांचं मन खात होतं, देवा माझ्या लाडक्या कन्येला क्षमा कर.